आधी म्हणजे बाबा आढावांच्या त्या लेखांपासून आह साळंखेंपासून त्याच्या आधी बाकीची अनेक मंडळी होऊन गेली. विठ्ठलरामजी शिंदे हे नाव आता विसरण्यासारखंच झालेलं आहे, पण त्यांच्यापासून ही प्रक्रिया चालू आहे आधुनिकतेची आणि त्याच्यामध्ये आपण सगळे बिनीचे शिलेदार आहात. कोंढरेजी फार अभिमानास्पद आणि अतिशय योग्य काम करताय आपण. तुम्हाला त्यासाठी शुभेच्छा आहेत. मगाशी शिवलीला पाटील सुद्धा होत्या. यानंतर आपण थोडं पुढे जाणार आहोत. विषय वैष्णवीपासूनच सुरू होणारा, मात्र त्याचं रूप जे हुंड्याचं रूप आहे ते आणखी इतर ठिकाणी सुद्धा कसं बघायला मिळतंय. वैष्णवी हगवण्याचं प्रकरण ताजं असताना छत्रपती संभाजीनगरमधल्या फुलंब्रीमध्ये हुंड्यासाठी विवाहितेचा अतोनात छळ केल्याचं समोर आलंय आणि या छळाला एबीपी माझानं वाचा फोडल्यानंतर 6 जणांना अटक करण्यात आली. पती अझीम अब्दुल शेख, दीर अजीज, नणंद शबाना आणि रिजवाना, सासू रबाना आणि जाऊ सना यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. गेल्या 9 वर्षांपासून पैशासाठी या विवाहितेचा छळ सुरू होता. हुंडा नावाचा प्रकार, यासाठी मी जातोय पुन्हा एकदा माझ्या गेस्ट सेंटरकडे. तिकडे आपल्यासोबत मिनाज लाटकर आहेत. मिनाज या मुस्लिम सुधारणा चळवळीतल्या एक कार्यकर्त्या आहेत आणि बहुधा नब्ज नावाचा एक अतिशय उत्तम वार्षिकांक, ईद वार्षिकांक त्या काढत असतात आणि या चळवळीशी संबंधित सुद्धा आहेत, सुधारणावादी चळवळींशी. मिनाज, या सगळ्या विषयाकडे तुम्ही कसं पाहताय? हुंडा नावाचा हा प्रकार इस्लाममध्ये तर नाही आहे आणि मग हे चित्र आपल्याला बघायला मिळतं. काय सांगाल याबद्दल? तर हा खूप गंभीर आणि महत्वाचा विषय आहे आणि ह्या विषयासाठी मी एक 2-3 मुद्दे उपस्थित करू इच्छिते सर. खरं तर हुंडा हा प्रश्न कुठल्याही जाती धर्माशी संलग्न नाही आहे. तर हुंडा हा प्रश्न ज्या घरात मुलीचा जन्म झालेला आहे त्या प्रत्येक कुटुंबासाठी चिंतेचा विषय बनलेला आहे सर. मला असं वाटतं की हुंडा आणि स्त्री भ्रूण हत्या हे एकमेकांशी कनेक्टेड विषय आहेत सर. मुलगीला मोठं केल्यानंतर तिला हुंडा देऊन लग्न करावं लागतं, त्यामुळेच मुलीचा जन्म नाकारण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे सर. मुलीचा जन्म यासाठीच नाकारला जातो कारण तिचं लग्न करून खर्च करून तिला नवऱ्या घरी पाठवावं लागेल म्हणून. आणि सर आताच्या समाजामध्ये अशी मानसिकता असते की लग्नासाठी कितीही खर्च करायला तयार असतात, पण एखादी आपल्या कुटुंबातली मुलगी सक्षम व्हावी यासाठी खर्च करण्यासाठी ते कुटुंब अजिबात तयार नसतं किंवा तिचं शारीरिक हेल्थ चांगली राहावी यासाठी खर्च करण्यासाठी तयार नसतात, पण लग्नासाठी कर्ज काढून सुद्धा खर्च करण्यासाठी तयार असतात सर. तर कुठंतरी मुलगीचं घर आहे किंवा मुलगीला आपण लग्न करून आणतो, यामुळं मुलीचं घर नेहमीच दुय्यम मानलं जातं आणि जो लग्न करून घेणारा जो मुलगा किंवा वराचं जे घर आहे ते म्हणजे त्या मुलीचं हयात पूर्ण गेली तरी पण ते स्वतःला श्रेष्ठ समजत असतात. आता लग्नासाठी आपण आचारसंहिता निर्माण केली ही खूप चांगली गोष्ट आहे. मुस्लिम समुदायातही वेळोवेळी मस्जिदमध्ये आणि खूप साऱ्या ठिकाणी बरेचसे मौलवी आणि काही लोक पुढाकार घेऊन सांगत असतात की चहा पाण्यावर विवाह करा म्हणून, विवाहासाठी खर्च करू नका. पण पाळणारे लोक किती असतात? मी मिनाज त्याबद्दल विचारतो. मिनाज, आपल्यासोबत आणखी एक पाहुणे आहेत, नौशाद उस्मान, जे इस्लामिक इन्फो सेंटरशी संबंधित आहेत. नौशाद, सगळा विषय तुमच्या समोर आहे, छत्रपती संभाजीनगर मधला हा, आणि मिनाज सुद्धा सांगतायत काय नेमकी परिस्थिती आहे. ही बदलण्यासाठी कोणी पाऊल मराठा समाजातून उचलतंय, मात्र शेवटी मुस्लिम समाजाच्या काही अतिशय थोडी नाजूक परिस्थिती आहे, तिथूनच ती पुढाकार यावा लागतो. इतरांनी आणलेला पुढाकार स्वीकारला जात नाही. मग तुम्ही या बाबतीत काय सांगाल, काय सुचवा? मला असं वाटतंय की या बाबतीत जे आहे जेवढे हुंडा मागणारे जबाबदार आहेत तेवढेच हुंडा देणारे सुद्धा जबाबदार आहे. म्हणजे नांदेडमध्ये एक जे स्थळ आलं होतं ते यासाठी ते लग्न मोडलं, म्हणजे लग्न व्हायच्याच आधीच मोडलं, ते स्थळ नाकारलं गेलं की मुलगा जे आहे ते जे जोडी की रक्कम जी असते ते किंवा ते 3 पीस ते वापरत नाही, साधं कपडे वापरतो म्हणले, हुंडा घेणार नाही, आमचं स्टेटस काय राहील? म्हणजे हे प्रमाण थोडं कमी असू शकते, परंतु मी सांगतो की, आणि हे सुशिक्षित लोकांमध्ये जास्त आहे. म्हणजे लोक सुशिक्षित नाही, शिक्षित म्हणा, फक्त सुशिक्षित वेगळं असतं. पण हे असं म्हणतो ना आपण, एज्युकेशन द्या, शिक्षण द्या, हे कोणत्या प्रकारचं शिक्षण दिलं जात आहे? तर मटेरियलिझम. मला वाटतं ज्या समाजात मटेरियलिझम, भौतिकवाद, की पैशानच जे आहे ते हे असते, स्टेटस असतो, हे फार मोठा गैरसमज आहे. जगात सर्वात जास्त जे लोक नाव घेतात ते लोक गरीब होतात. आदरणीय प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, येशू ख्रिस्त, किंवा आपले गाडगे बाबा, किंवा जे आहे ते आणखीन आपले संत मंडळी, किंवा उमर फारुक, जेवढे जे लोक जास्त करून सगळे नाहीत पण जास्त करून. नौशाद, हे मला बेसिक अगदी मान्य आहेत, आपण सगळे एका पेजवर आहोत, तुम्ही, मी, मिनाज, आपण सगळे एका पेजवर आहोत. मग माझा प्रश्न असा आहे, मुस्लिमांच्या ज्या धार्मिक टॉपच्या संस्था आहेत, उदाहरणार्थ देवबंद, मला आणखी 1-2 नावं काय आठवतील ती, किंवा महाराष्ट्रातले असतील, तुम्ही का नाही या अशा चांगल्या विषयांवरती फतवा का नाही निघत की मुसलमान समाजांमध्ये अशा प्रकारे कोणी हुंडा घेण्याचा प्रयत्न करत असेल, कोणत्याही प्रकारचा हुंडा घेण्याचा प्रयत्न करत असेल तर तो काय निषेधार्ह असेल, असा का नाही दिसत फतवा?
असं झालेलं आहे भिवंडीमध्ये जे आहे ते सर्वानुमते पूर्ण मुस्लिम समाजानं निर्णय घेतला आणि मला वाटते आमिर खानचा तो एक कार्यक्रम होता सत्यमेव जयते त्याच्यामध्ये दाखवण्यात आलं की आम्ही गाव जेवण जे आहे ते खाणार नाही. म्हणजे जे गाव जेवणावर जो खर्च होतो स्वतः हे जे 200 वरातीची जे लिमिट आहे ती मला जास्त वाटते. 20-22 लोक असला पाहिजे. मोठमोठे तेंडुलकर वगैरे सारखे मोठमोठे खेळाडू यांनी फार शॉर्ट मध्ये विवाह केलेले आहेत. माझ्या स्वतःच्या जे वरातीत फक्त 9 लोक होते. तर हे जे चांगले पायंडे आहेत ते मुस्लिम समाजाकडूनही जे आहे ते पाळले जात आहेत. खरं म्हणजे जातीच्या ज्या भिंती आहेत ना ते थोड्या कमी केल्या त्याच्यात. म्हणजे मुस्लिमात कमी आहे असं मी बोलणार नाही, कारण आपल्याकडे काय असतं चोऱ्या व्हायला लागल्या ना तर चोर कोणत्या जातीचे आणि कोणत्या धर्माचे याच्यावर चर्चा होतात. तो गोष्ट नाहीये. एखादी मराठा बहिणीची अन्याय झाला ती माझी बहीण आहे. मी स्वतःला देखील जबाबदार. अतिशय चांगले नौशाद असेल किंवा मिनाज असतील, आपण सुद्धा सगळे एकाच पानावरती येतोय. मी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच म्हटलं की मराठा आचारसंहिता ही मराठ्यांचीच नव्हे, ती सर्वांसाठीची असू शकते, ती मुसलमानांची असू शकते, सर्व जातींसाठी असू शकते. आणि या दृष्टीने एक पाऊल जर का वैष्णवीच्या निमित्तानं टाकलं जात असेल तर वैष्णवीला याच्यापेक्षा मोठी आदरांजली असू शकत नाही. या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी वेळ दिला. मिनाज, तुमचे सुद्धा आभार. नौशाद, मी तुम्हाला अगदी शेवटच्या क्षणी घेतलं. तुमचे सुद्धा आभार तुमच्या या प्रतिक्रियेसाठी. इथे आपण ब्रेक घेणार आहोत, पण ब्रेकच्या नंतर विसरायचं नाहीये आजच्या प्रश्नाचा कौल जाणून घ्यायचा. ब्रेक नंतर पाहत राहा एबीपी माझा.